हॅलो एव्हरीवन. आपण ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन बघितलं. आता त्याच्यावर एक प्रॉब्लेम बघू आज. बघा, प्रॉब्लेम आहे द पोझिशन वेक्टर्स ऑफ 3 पार्टिकल्स आर गिवन बाय वेक्टर x1 इज इक्वल टू 5i कॅप प्लस 5j कॅप मीटर, वेक्टर x2 इज इक्वल टू 5ti कॅप प्लस 5tj कॅप मीटर, and vector x3 is equal to 5ti cap plus 10t square j cap in meter as a function of time t. All are the function of time t. So determine the velocity and acceleration of each in SI unit. आपल्याला velocity आणि acceleration फाइंड करायचं आहे in time which are the function of t and in SI unit फाइंड करायचं आहे. तर पहिलं बघा, पहिला वेक्टर आहे x1. x1 इज इक्वल टू आहे 5i कॅप प्लस 5j कॅप आहे. ठीक आहे. तर काय फाइंड करायचं आहे? वेलॉसिटी. वेलॉसिटीची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. काय आहे वेलॉसिटी? v इज इक्वल टू फर्स्ट, इट इज फॉर फर्स्ट, सो आय एम टेकिंग v1. काय येणार? dx1 अपॉन dt. आता बघा, आपल्या x1 मध्ये टी कंपोनंट्स कुठेच नाही, तर काय येणार? याचा आन्सर 0 येणार, कारण वेक्टर x1 इज नॉट ए कंपोनंट ऑफ टी, नॉट ए फंक्शन ऑफ टी. तर फंक्शनच टीचं नाही आहे, तर त्याच्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढताच येणार नाही आपल्याला. त्याचं डेरिव्हेटिव्ह काहीच नसल्यामुळे आन्सर येणार 0. देअरफॉर इथे लिहायचं काय? बिकॉज x1 डज नॉट डिपेंड ऑन टाईम. तो टाईमवर डिपेंड नसल्यामुळे वेलॉसिटी 0 येईल. वेलॉसिटी 0 आली, वेलॉसिटी 0 आहे मीन्स दस द पार्टिकल इज ॲट रेस्ट. दस द पार्टिकल इज ॲट रेस्ट. जर वेलॉसिटी 0 आली त्याची, तर ॲक्सेलरेशन काय येणार? ॲक्सेलरेशन ऑटोमॅटिकली 0 येणार, कारण वीच 0 आहे. वेलॉसिटी 0 आहे तर ॲक्सेलरेशन 0 आहे. हे झालं, इट इज फॉर फर्स्ट वन. आता सेकंड बघा. सेकंड आहे वेक्टर x2 इज इक्वल टू 5ti कॅप प्लस 5tj कॅप. आता वेक्टर x2 टीचं फंक्शन आहे, फंक्शन ऑफ टाईम टी. तर आपण याचा वेलोसिटी काढू शकतो. v2 इज इक्वल टू येणार dx2 अपॉन dt, बिकॉज इट इज अ फंक्शन ऑफ टाईम. तर काय येणार? 5tचं t1 आहे, तर येणार 1 येणार इंटू टीचा 1 येणार. ठीक आहे. प्लस येणार याचं, इट इज आय कॅप, आणि इथे पण 5 इंटू 1 जे कॅप, म्हणजे येणार 5i प्लस 5j. तर वेलॉसिटी काय आली आपली? 5i कॅप प्लस 5j कॅप. वेलॉसिटी तर आपल्याला मिळाली. इथे वेलॉसिटीचे युनिट काय असतं? मीटर पर सेकंड, राईट. याला फुल टर्म टेक इन ब्रॅकेट. वेलॉसिटी मिळाली. बट आता इथे टी नाही आला, मीन्स v2 काय? डज नॉट चेंज विथ टाईम. इफ इट डज नॉट चेंज विथ टाईम, तर आपल्याला ॲक्सेलरेशन काय मिळणार? 0. ॲक्सेलरेशन 0 मिळाला. आता आपण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काढू. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काय येणार? v2. मॅग्निट्यूड फॉर v2 काढू. v2 इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, x कंपोनंट स्क्वेअर, दिस इज x कंपोनंट, दिस इज y कंपोनंट. x कंपोनंट स्क्वेअर प्लस y कंपोनंट स्क्वेअर 5 स्क्वेअर. तर काय येणार? 5 5 जा 25 प्लस 5 5 जा 25, 25 25 प्लस 25 50.
50 स्क्वेअर रूट मीन्स इथे येणार 5 5 जा 25 इंटू 25 2 जा 50. तर येणार आपला 5 5 5 कॉमन अँड दिस 2 आउटसाईड. वेलॉसिटी येणार इतकी 5 स्क्वेअर रूट 2 अँड युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं मॅग्निट्यूड ऑफ V2. दिस इज वेक्टर V2. नाव ॲक्सेलरेशन 0 आला आहे कारण वेलॉसिटी इज नॉट ए फंक्शन ऑफ t. हिअर एनी कंपोनंट इज नॉट प्रेझेंट, देअरफॉर ॲक्सेलरेशन इज 0. आता आपल्याला मॅग्निट्यूड काढलेला आपण काढायचं आहे डायरेक्शन काढायसाठी आपल्याला काढावं लागतं टॅन थिटा. एक्स कंपोनंट 5 आहे आणि वाय कंपोनंट पण 5 आहे. आपला याच्यामध्ये काय आहे तर टॅन थिटामध्ये वाय कंपोनंट अपॉन एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट 5 अपॉन एक्स कंपोनंट 5 मीन्स 5 अपॉन 5 1 आलेलं. ठीक आहे, तर टॅन थिटा इज इक्वल टू 1 आहे आणि आपल्याला माहीत आहे टॅन 45 इज इक्वल टू 1 आहे. इफ टॅन 45 इज इक्वल टू 1, टॅन थिटा इज इक्वल टू 1 means everything is similar. Theta is equal to means 45. Therefore theta is equal to 45 degree. तर काय मिळालं आपल्याला? thus the direction of V2 makes an angle of 45 degree to the horizontal. Horizontal means असं आहे, सपोज B2 आहे तर हा अँगल थीटा आहे. हॉरिझॉन्टल दिस ॲक्सिस इज एक्स ॲक्सिसला तो 45 डिग्री अँगल फॉर्म करणार. ही झालं x2. आपण वेक्टर x2चं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही काढलेलं. आता काढू आपण नंबर थर्ड वन आहे x3. वेक्टर x3 इज इक्वल टू काय आहे 5t i कॅप प्लस 5 नॉट 5 इट इज 10t स्क्वेअर j कॅप. ठीक आहे, x3. तर आपल्याला आधी काय काढायला लागेल? वेलॉसिटी येणार v3 इज इक्वल टू dx3 upon dt and x3 is ddt of 5t I cap plus 10t square j cap. तर काय येणार 5 into 1 I cap. t चा डेरिव्हेटिव्ह आहे ddt of t is 1 plus 10 into ddt of t square येणार ddt of t square येणार 2t. राईट, काय तो n t x सपोज x घेऊ n मायनस 1 पॉवर आहे याची 2 तर 2 मायनस 1 येईल 1 म्हणून याचा आन्सर येतं ddt of t square इज इक्वल टू 2t. याचा आन्सर येईल 2t j कॅप. तर काय आलं 5 I कॅप प्लस 10 टू जा 20t j कॅप. ही झाली वेलॉसिटी ऑफ थर्ड वेक्टर, पोझिशन वेक्टर V3. इट इज फॉर थर्ड वन. आता आपल्याला V3ची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काढायची आहे. बघा, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर V3 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स कंपोनंटचा स्क्वेअर 5चा स्क्वेअर प्लस वाय कंपोनंटचा स्क्वेअर 20tचा स्क्वेअर. याला सॉल्व करू 5 5 जा 25 प्लस याचा येईल 400t स्क्वेअर. ही झाली आपली V3. 25 प्लस 400t स्क्वेअर. इट इज मॅग्निट्यूड ऑफ थर्ड पोझिशन वेक्टर. आता आपल्याला काय करायचं आहे? मॅग्निट्यूड ऑफ थर्ड पोझिशन
वेक्टर. तर डायरेक्शन फाइंड करायचं आहे. डायरेक्शन इज इक्वल टू थीटा टॅन इनवर्स ऑफ वाय कंपोनंट. वाय कंपोनंट आहे 20t अपॉन एक्स कंपोनंट आहे 5. तर ही झाली डायरेक्शन. दिस डायरेक्शन इज theta is equal to tan inverse of 20t upon 5, or we can write tan inverse of 5 1 is 5, 5 4 is 20, 40. It's the same. And this is this angle is subtended by with this theta with the horizontal. हे झालं पोझिशन वेक्टर 3चं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. आता बघू ॲक्सेलरेशन फॉर थर्ड पोझिशन वेक्टर. ॲक्सेलरेशन येईल आपली dv3 अपॉन dt इज इक्वल टू v3 आहे. v3 आपला आहे हा dt ऑफ 5i कॅप प्लस 20t j कॅप इज इक्वल टू फर्स्ट टर्ममध्ये टी नाही आहे म्हणजे इट इज नॉट फंक्शन ऑफ टी, सो वी गेट हिअर 0. याच्यामध्ये आहे टी, ओनली टी आहे म्हणजे याचं येईल 1, मीन्स येईल 20 इंटू 1, टीचा 1 येईल आणि हा जे कॅप म्हणजे पोझिशन वेक्टर थर्ड पोझिशन वेक्टरची ॲक्सेलरेशन येईल 20 जे कॅप, युनिट येईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. So thus particle third is getting accelerated along C, it is j component, j position vector, along the y axis at this 20 meter per second square. Like this our example is over here. So see you in next class.